अरे तिकडे झोडपत एकटं जाऊ नको बाबा, या इकडे. अरे येड्या तीन की आढळलं चिडल्यात. अचानक अटॅक करतील एकट्याला बघून आणि फाडून टाकतील टार. माझ्या डोक्यात एक आयडिया आली, त्यांना कसं पकडायचं ते. मी काय म्हणतोय, राहू त्याला पकडायचं लागा. हे तर गारटून लागा मरल मी. कसली थंडी वाजायला लागले. मंगेशराव, थंडी सगळ्यांनाच वाजायला लागली. मला आता प्यायल्या बिगर का नाही जमायचंच नाही. ही थंडी मला सुखानं जगू देणार नाही. अरे मंग्या, लगा गावातला तू दुसरा देव माणूस आहे. कसलं मोठं काम केलंयस लगा तू. नाही उत्सवाच्या दिवशी दारू पिणं बरोबर नाही. ए अरे उत्सवाचा दिवस सरला बाबा, रात्र झाली आता. आणि असं बी ते नरकी आढळ गावानात ती गावच तर उतरेल की सगळ्यांची. पापी रे पापी, तुम्ही पापी सगळं. अरे लाजा कशा वाटत नाही उत्सवाच्या दिवशी दारू पिताय, नाही तर तुम्ही ना खरंच लय मोठं पापी आहेत. अरे आधी सापडं तर दे, पुढचं पुढं बघतंय. ते काय मला माहित नाही मी दारू पिणार आहे. ए गप्पा लागा तुम्ही. आणि मी तर बाबा थंडीचं औषध म्हणून 2-2 घोटच घेणार आहे आता. ए, अरे तुम्ही काय येडबीड झालं काय? अरे तुम्ही जर दारू पिलात ना तर तुमच्या दारूच्या वासानं हडळ जवळ यायची नाही. आणि हडळ जर जवळ नाही आली तर ती हडळ आपल्याला सापडायची नाही. आणि हडळ जर नाही सापडली तर गावावर संकट येईल. आणि गावावर जर संकट आलं तर गावाचा उत्सव व्हायचा नाही. आणि गावाचा उत्सव जर नाही झाला ना तर गावाचं नाव खराब होईल. तर गावाचं नाव खराब झाल्यावर गावातल्या पोरांना कोणी पोरी देणार नाही. आणि जर कोणी पोरी नाही दिल्या तर गावातल्या पोरांची लग्न होणार नाही. आणि लग्न जर नाही झाले तर पोरं बिगर लग्नाचे मरतील नाही जित्या. आणि मी जर बिन लग्नाचा मेलो ना तर आईची शपथ नाही तुमच्या उराव बसलो तर नाव नाही लावणार झुंजार. आणि लग्न आधीच पोरं थंडीनं गारटून मिली तर नाही तर काय. ए आणि अख्ख्या गावाला माहितीये मी लग्नासाठी किती हापापलोय. अरे लग्नपत्र मला जिथं तर राहू दे. प्या 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 लय प्या. राहिला ना जिवंत तर या सकाळी टपरेव, नाहीतर उद्या सकाळी यालाच पेपरात गेले होते. नाही अमिताभ चल. बॉस लय थंडी वाजते, 2 घोट पेतो की. अरे अमिताभ तुझ्या ह्याच्यामुळं ना तुझ्या थंडीशील. चल चल बॉस जाऊ दे. ए मंग्या, अरे अख्खी बाटली संपली पण थंडी काय जायना लगा. कशाला टेन्शन घेतो. अरे दोस्त आहे ना तुझं इथं. अशी कशी जात नाही बरं थंडी. 2 बाटल्या घेऊन फिरतोय तू. अरे पण एवढी दारू पिऊन ते नरकी आढळ पछाडणार नाहीत ना आपल्याला. हे, कशाला पचडते. अरे त्या दैत्यांना बी मटणाचा दारूचा नैवेद्य दाखवते ती. त्यांना म्हणजे चालतं ना, आपल्याला चालत नाही का? हे, आता कुठं असतंय वेळेला का? चालतंय, सगळं चालतंय आपल्याला. गेली का थंडी? नाही ना का? बघू बरं. गेली का? मला का नाही गेली. मंग्या मंग्या थोडी दे की, थोडी ठेव की. ए काय झालं डोळे वाटा राहिला? हा काय हो? हा काय? भाजी बरं झालं तुम्ही त्यांना घालवलं. आता गावातला आणखी कोणी येण्याआधी आपण इथून निघूयात ना. आपण इकडचाच रस्ता धरूयात म्हणजे आपल्याला मेन रस्त्याला निघता येईल. हा गोपाळजी, कोणाचा तरी आवाज येतो इकडून. एकच ना ग बसतो का रंजे? अगं उगं त्यासनी काय बोलू बिलू नगस. खोपली बिपली ना तर समजा अवघड होऊन बसेल. हाय का बोलत आहे आता काय बाकी अवघड व्हायचं. बाई एवढं पळवलंय मला लय दुखते.
एक काम कर, तू घरला जा आणि पायाला ना तेल लाव, नाही तर औषध लावतो. जा जा बाय जा. हा असंच करते नको नको नको. अगं मी हिथच बरी आहे. काय झालं? नाही नाही रे, आता काय तुम्ही सगळे मिळून एकटे आहे ना, मग तुम्हाला टाकून कसं जायचं? खरं सांग, तू घाबरलीस ना? रे ते घाबरली मी. आता मी रस्त्यानं एकटी जाईल, नरकी आड मोकाट सुटले, बाई मला धरलं तर केवढ्याला पडायचं. बर बर, तू कुठे जाऊ नकस, थांब इथंच, मी काहीतरी करते. ओय फुलताई, अगं तू कुठं चालली? अगं नरकी आड सुटले मोकाट, बाई तुला धरतील फिरतील आणि मला घरातली सगळी कामं करावी लागतील. या ग लवकर. आय आय ग, या ग लवकर, या ग. काढले. थांब बाई. काय करते, काय लावती? अगं थांब जरा. नरक्या हाडळीचा आवाज आणि नरक्या हाडळ आली वाटतं. बापरे. ओ सरपंच, काय नरकी आडळ दिसते वय मी? मी एवढा कोमल आहे का नरकी आडळीचा आवाज? मी रणजी ती बुवाईच पायाला पाला चोळताना बडबडलं म्हणून. फुलात आहे अगं पेटतो पाला. बाई आज चालता तरी येते, उद्या आहे ना मग आधून जाईल, पार चालता बी यायचं नाही. घरच्यांना काय तेच पाहिजे. हाय का, तुझं नाही असंच आहे, ज्याचं करावं भलं आणि त्याच्यावर उलटून पाडायचं. ए अरे तुमचं घरगुती गारानं थांबवा की इथं. हा, ऍज अ सरपंच मला गावचं किती टेन्शन आहे. आप्पा कुठे गेलेत? आप्पा गेलेत ते देवळाच्या पुढं. ते पोरं गेलेत ना नरक्या हाडळीला बघायला, त्यांना शोधायला गेलेत. रात्र वाढत चालली, नरके आणि हाडळ नाही सापडले तर अनर्थ अटळ आहे. गुरुजी असं काय बोलताय राव? मी सत्य तेच बोलतोय. काही करून त्यांना रात्री शोधावं लागेल. तसं नाही झालं तर अनर्थ झाला म्हणून समजा. मला काही हे आवडलेलं नाही. गावात एवढा मोठा उत्सव ठेवलाय, एवढे ते नरकी हाडळीने नरकीने आणलंय आणि ही दोघं दारू पिल्यात. बाकी तर आणि म्हणतात काय, आम्हाला थंडी वाजली, थंडी आपल्याला वाजत नाही थंडी. हा, आणि एवढी वाजत होती तर मला सांगायचं ना, मी चहा आणून दिला असता राव. बरं झालं देवच पावला. मला एक दे आत्ता दे. अच्छा म्हणतोय मी, मग असं बोल नाही. आणि हे की नाही तुला चहाच पडलं इथं नरकी आडळ अरे त्यांनी बहुतेक आपल्या मागचा नरकी बघितलं वाटतं म्हणून पळतात ते. मागचा नरकी.